आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी खासदार आणि एक तज्ञ डॉक्टर, आरोग्याच्या दृष्टीने आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टीने जे तज्ञ आहेत असे डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे विद्यापीठा ठिकाणी मांडलेले आहे. आम्ही आता 67 वर्षाचे आहोत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ अशा प्रकारचं आमचं हे युनिट. आम्हाला सवलती थोड्या जास्त मिळाल्या पाहिजे कारण ज्येष्ठ तेव्हा या 67 वर्षाच्या काळामध्ये ज्या उद्देशाने स्वामीजींनी ही संस्था स्थापन केली, या उद्देशांची पूर्तता किती झालेली आहे याचं मूल्यमापन आपापल्या मनाच्या मध्ये आपण करणं आवश्यक आहे. आणि मग ज्या कारणाच्या करता ही संस्था स्थापन झाली ती कारणं जी अपुरी असतील ती पूर्ण करण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं, निजामाच्या तावडीतून स्वतंत्र केलं आणि मग कुठेतरी सत्तेत जाऊन बसायला पाहिजे होतं आणि एखादं मुख्यमंत्री पदाचं पद स्वीकारून आपलं कार्य पुढे चालू ठेवायचं होतं. ते करण्याच्या ऐवजी स्वामीजींनी स्वातंत्र्य ज्या कारणाकरता मिळवलं की आपण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर या प्रदेशातल्या जनतेचे ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, या प्रश्नांच्या दृष्टीने कार्य केलं पाहिजे. तेव्हा शैक्षणिक संस्था उभं करण्याचं काम स्वामीजींनी केलं. त्यांना त्यांचे सहकारी गोविंदभाई श्राप असो, विनायकरावजी चारताणकर असो, ताराबाई परांजपे असो, त्यांचे मिस्टर परांजपे असो, डोईफुडे असो, विनायकरावजी मामा, आमचे गांजवे मामा जे सचिव होते ते असो, या सर्वांचं सहकार्य ही शैक्षणिक संस्था उभी करताना झाली. आणि जनतेचं सहकार्य तर आम्हाला सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर होतं. ज्या सायन्स कॉलेजचा हॉल आपण पुरणमल लाहोटी हॉल म्हणतो, हा हॉल त्यावेळेला पुरणमलजींनी या कॉलेजला स्वामीजीला 1,00,000 रुपये 1950 मध्ये दिले. आणि आज जे निवृत्त झालेले प्राध्यापक आहेत ते असं सांगतात की या हॉलचं बांधकाम करताना आम्ही काही विटा उचलून त्या हॉलचं बांधकामात सहभागी झालो होतो. किती आनंद होतो त्यांना हे सांगताना. तेव्हा अशा प्रकारे या संस्थेची रचना उभी केली. पीपल्स कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यावेळेला खेड्यावर जाऊन अन्नधान्य गोळा करणं, विद्यार्थी मिळवणं हे कार्य केलं. या संस्थेला थोर परंपरा आहे. नावाजलेल्या सर्व व्यक्ती या कॉलेजच्या प्रमुख पदांवर येऊन गेलेल्या. शिरवाडकरांचं सांगितलं, शेवाळकर हे सुप्रसिद्ध असे महाराष्ट्रातले अगदी वक्ते ते देखील याच कॉलेजचे. प्राध्यापक मदपाध्ये जे आमचे उपाध्यक्ष होते ते याच कॉलेजचे प्राचार्य होते. आमच्या सोलापूरचे जे हे तज्ञ होऊन गेले ते देखील 1 वर्ष या कॉलेजचे प्राध्यापक होते. सारा महाराष्ट्र आज ज्यांना ओळखतो ते नरळकुरुंकर सर या कॉलेजचे प्राचार्य होते. अशी प्राचार्याची थोर परंपरा या कॉलेजला लावली. महाराष्ट्राच्या नाट्यसृष्टीमध्ये ज्यांचं नाव मोठ्या वरच्या पदावर असे दत्ता भगत देखील या कॉलेजचे प्राचार्य होते. अशी परंपरा पीपल्स कॉलेजची होती. हीच परंपरा सायन्स कॉलेजची होती. केशवंत सर म्हटलं की सर्व विद्यार्थी घाबरत असत. एकही विद्यार्थी वरांड्याच्या बाहेर त्यावेळेला हजर राहत नव्हता. आणि केशवंत सर कधी आपल्या रूम मध्ये बसत नव्हते प्राचार्याच्या. आता आमचे काही प्राचार्य रूम मध्ये बसल्यानंतर बाहेरच काही वेळेला येत नाही. म्हणून केशवंतचा दरारा हा वेगळ्या प्रकारचा दरारा होता. आणि त्यानंतरही जे प्राचार्य झाले, एस देशपांडे झाले, तज्ञ असे व्यक्ती
त्यांनी देखील चांगल्या प्रकारे DS सर बसलेले आहे, प्राचार्य झाले, यांचं तर वेगळंच आहे. एल देशपांडेच्या आधी यांनी प्राचार्य व्हावं म्हणून मी आणि नरेंद्र चपळगावकर माजी न्यायमूर्ती आम्ही गेलो की सर आपण प्राचार्य व्हा. नाही, मला प्राचार्य व्हायचं नाही, मी अध्यापकच चांगला आहे. अशा प्रकारची एकंदर प्रवृत्ती असणाऱ्या शिक्षकांची एक फळी या संस्थेच्या मध्ये निर्माण झाली. अनेक शिक्षक आजही अनेक शिक्षक आहेत, ती परंपरा चालू आहे. आपले PM पाटील हे रिटायर झाले तरी शिकवायला त्या ठिकाणी येतात. आमच्या स्वामीजींनी ज्या करता हे संस्था उभी केली, केवळ पुस्तकी ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना तयार करणं हाच याचा उद्देश नव्हता, तर या भागाच्या मध्ये या प्रदेशातल्या जनतेला शिक्षण देत असताना मूल्यांच्या आधारावर वेगवेगळ्या क्षेत्रांच्या मध्ये कार्य करण्याचं ज्ञान देखील त्यातून मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे. ज्या वेळेला नांदेड शहराच्या मध्ये जमिनीच्या मध्ये आवाज येत होते मोठमोठ्या प्रमाणावर, सर्व लोक भयभीत झालेले होते. आणि आता काय करायचं, विवेक नगरची घर तर स्वस्त विकली जात होती, इथे राहायचं कशा करता. तेव्हा आमच्या वेसनेकर सरांची आठवण सर्वांना येत होती. वेसनेकर सर हे किती दिवस चालणार आहे हे, तेव्हा त्यांचं प्रबोधन करण्याचं काम वेसनेकर आणि त्यांचे सहकारी करत होते. विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे म्हणून प्रयत्न असलेले DD पवार या ठिकाणी आहे, ज्यांनी कॉलेजला 2-3 वेळेला पारितोषिक मिळवून दिलेलं आहे. सातत्याने काम करणारे या ठिकाणी आहे. या संस्थेने काही मोठी माणसं निर्माण केली. आपले कदम म्हणून जे विद्यार्थी होते राष्ट्रपतीच्या टीम मध्ये संशोधक, ते याच कॉलेज. आज गोंडवान युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर आहे कल्याणकर सर, ते आमच्या गिरी सरांच्या हायस्कूलचे विद्यार्थी होते, यांना माहीत असेल तर. आमदार चिखलीकर जे आहे ते पीपल्स हायस्कूलचे विद्यार्थी. जे परिवहन खात्याचे प्रमुख होते शिंदे, ते देखील पीपल्स हायस्कूलचे विद्यार्थी, सायन्स कॉलेजचे विद्यार्थी. अशा प्रकारे आणि या संस्थेचे ऑनररी सदस्य ज्यांनी हे विद्यापीठ अत्यंत चांगल्या पायावर उभं केलं, ते जनार्दन वाघमारे हे आमचे ऑनररी सदस्य आहेत. दुसरे सदस्य आमचे पूर्वीचे कुलगुरू विद्यापीठाचे हे आहेत. तशी परंपरा या संस्थेने हे राखलेली आहे. आणि याचं कारण असं आहे की प्रसाद गोईल यांच्यानंतर गोईलबाई यांनी या संस्थेची धुरा सांभाळली. एक पैशाचं देखील कुठेही निमित्त नसलेलं नेतृत्व या संस्थेला गोईलबाईंच्या रूपाने मिळालं. आणि त्यांनी काही आदर्श निर्माण केले. आमच्यासारख्याने त्यांच्याकडे त्यांच्या हाताखाली काम करत असताना त्या आदर्शांची जपणूक कशी होईल याची काळजी घ्यावी लागली आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत. ताराबाई सारख्या स्वातंत्र्य सैनिक पीपल्स कॉलेजच्या प्राचार्य झाल्या, त्यावेळेला मराठवाड्याच्या मध्ये स्त्री प्राचार्य या ताराबाई परांजपे या पहिल्यांदाच होत्या. आणि आजही त्यांचं स्मारक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थिनींचं ग्रह त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे. तेव्हा ज्या लोकांनी या देशाच्या करता त्याग स्वातंत्र्याच्या लढ्यात केला, त्यांनी या संस्थेच्या उभारणी करता प्रयत्न केलेले आहे. अशा प्रकारच्या या संस्थेची भूमिका आहे. आज आमच्या संस्थेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेत नाही, आमच्या प्राचार्य लोकांनी सांगितलं, आमचे प्राध्यापक लोकही सांगतात. उलट असं आहे की ज्या वेळेला शिक्षक रिटायर होतात, प्राध्यापक रिटायर होतात, तेव्हा तेच आम्हाला डोनेशन देऊन जातात. संस्थेकरता आपापल्या परीने 50,000, 17,000, 20,000 असं डोनेशन देऊन जातात. विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या विषयी इतका आदर या संस्थेमध्ये ठेवतात सर, की DS सरासारख्या
विद्यार्थी प्रिय प्राध्यापकाच्या करता कार्यक्रम घेऊन काही निधी गोळा केला. विद्यापीठामध्ये एक बक्षीस त्या दृष्टीने कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. मी संस्थेमध्ये शिक्षक नाही, त्यामुळे मला माझी काही आपुलकी इतकी असायला नको होती, पण माझी 75वी या सायन्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी निधी गोळा करून ती केली आणि त्यात जो पैसा राहिला त्या ठिकाणी एका हॉलला तो उपयोगात आणला. ही अशी परंपरा या कॉलेजच्या मध्ये आहे. पैसे कशा करता घ्यायचे? जेव्हा स्वतःच आमचे शिक्षक किंवा जनता पैसे देते आहे तेव्हा कशा करता पैसा घ्यायचा? जनतेचं तर नेहमीच सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आम्ही जनतेच्या आधारावरच आमची संस्था ही चालवतो आहोत आणि पुढे देखील आम्हाला ते मिळत राहील या विषयाची कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही. गोविंदबाई नॉन ग्रँट कोर्स घेण्याच्या फार विरोधात होते आणि कॉम्प्युटर कोर्स सुरू झाला. शासन नॉन ग्रँटच्या शिवाय कॉम्प्युटर कोर्स द्यायला तयार नव्हतं. कॉम्प्युटर कोर्स जर आपण घेतला नाही तर आपण मागे पडू अशी एक धारणा आमच्या सर्व प्राध्यापकांच्या मध्ये आमच्या मनामध्ये होती. पण गोविंदबाईंच्या शब्दाला कोण मूर्खा घालणार? त्याच्यामुळे आम्ही एक छक्कल लढवली. सदी महाजन सेक्रेटरी होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी गोविंदबाईंनी त्यावेळेला निर्माण केली होती. बापू चैतन्य बापू यांचे वडील ॲडव्होकेट LB देशमुख हे त्या कमिटीचे सदस्य होते. राधाकिशन अग्रवाल सदस्य होते. श्यामरावजी जरी पटत नसलं तरी केला पाहिजे आणि मग या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीचा ठराव हा कार्यकारिणी समोर मांडला आणि कार्यकारिणी तो स्वीकारला. आज तो कोर्स चांगल्या प्रकारचा चालू आहे. मग काही कोर्स आणखी त्याच्यावर नामग्रँटचे सुरू झाले. अशा प्रकारे आपल्याला कसं हे करता येईल याचा प्रयत्न केला. आजही आमचे अनेक प्राध्यापक हे नावाजलेले प्राध्यापक आहे. महाराष्ट्राच्या मध्ये वेगवेगळ्या ज्ञानाच्या दृष्टीने आजही त्यांचा गवगवा आहे. वेगवेगळे कार्य त्यांचं चालू आहे. अशा प्रकारचा प्रयत्न या संस्थेच्या वतीने सातत्याने केला जातो आणि तो आपल्या सहकार्याने शेवटपर्यंत आपल्याला करता येईल. विद्यार्थी देखील या कॉलेजचे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्या वेळेला सायन्स कॉलेजची परिस्थिती जेमतेम होती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला, बोरचं पाणी आटलेलं आहे, नवीन बोर टाकायची आहे आणि आमच्याजवळ पैसा नाही, तेव्हा सायन्स कॉलेजच्या विद्यार्थी संसदेने आपलं स्नेहसंमेलन रद्द करून बोर करता पैसा दिला आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. ही परंपरा विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील या संस्थेच्या मध्ये आहे. ती वाढीला लागली पाहिजे, ती अधिक वाढली पाहिजे आणि आपण जे स्वामीजींचं स्वप्न आहे ते स्वप्न अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला विद्यापीठ शासन यांचं सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे आणि आम्ही देखील नेहमीच सहकार्य विद्यापीठाला केलं आहे. ज्या वेळेला विद्यापीठ सुरू झालं त्यावेळेला गोविंदबाई श्राफ हे अध्यक्ष होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की विद्यापीठाला जे सहकार्य करावं लागलं ते सहकार्य आपण करा आणि हे विद्यापीठ चांगल्या प्रकारे कसं निर्माण होईल तो प्रयत्न करा. मग यवतेकरांना तुम्ही परीक्षेचे प्रमुख मागितले तरी दिले, दत्ता भगतांना मागितलं तरी दिलं, आमच्या अभ्यासाचा तेवढी गैरसोय झाली तरी हरकत नाही, कारण ते आमचंच विद्यापीठ ज्या करता हे करत होतं. आजही विद्यापीठात आमचे जे प्रश्न आहे हे प्रश्न अधिकारी अत्यंत चांगल्या प्रकारे अडवणूक न करता त्या ठिकाणी सोडवत असतात. शिक्षण खात्याचे जॉईंट डायरेक्टर कार्यालयाचे अधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात. माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही, वातावरण फार खराब आहे शैक्षणिक क्षेत्रात, नसायला पाहिजे अशी एकंदर परिस्थिती. अधिकाऱ्यांच्याकडून मिळणारं सहकार्य, आमचे अनेक प्राध्यापक वेगवेगळ्या क्षेत्राच्या मध्ये आजही कार्यरत आहे. हे इथे पंपलवार बसलेले आहे, त्यांनी धरणाचा प्रश्न अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी, आमचे नाना शिंदे बसले आहेत,
हे अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षण नाही म्हणून जास्त अंधश्रद्धा होणाऱ्या एका ह्याला सातत्याने प्रयोग करून पुढे नेत आहे. असे अनेक प्रत्येकाचं सांगितलं तर खूप वेळ त्यामुळे ते प्रास्ताविक न राहता वेगळ्या प्रकारचं भाषण होईल. तेव्हा न सांगता या कार्यक्रमाला, आपल्या घरगुती कार्यक्रमाला आदरणीय विद्यासागर साहेब आले. ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. आमचे अध्यक्ष मार्गदर्शन करतील. आमचे अध्यक्ष तर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. मला कुठेही जायचं असलं, यायचं असलं तर त्यांची गाडी केव्हा येत. आता बापूची गाडी येते. कॉलेजला जायचं तिकडून बापू तो बापूच्या गाडी. आमच्या सेक्रेटरी जे आहेत त्यांची कारण. आज सेक्रेटरी या ठिकाणी नाही. ते आमच्या कॉलेजचं वैशिष्ट्य की आम्ही सी सेक्रेटरी या वेळेला या संस्थेच्या, आणि त्या अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात आहे. ही गोष्ट आपल्याला देखील अनुभवाला आली असेल. अशी एकंदर भूमिका ही घेऊन ही संस्था चाललेली आहे. या भूमिकेला आपलं अधिकाधिक सहकार्य लाभलं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि विद्यासागर साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला जो बॅग दिला त्याबद्दल